कोल्हापूर शहरातील खराब झालेल्या रस्त्यांसाठी यापूर्वी 2 कोटींचा निधी मंजूर झालाय। या व्यतिरिक्त रस्त्यांच्या पॅच वर्कसाठी आणखी 1 कोटी रुपयाचा निधी प्रशासक के मंजुलक्ष्मी यांनी मंजूर केलाय। नव्यानं मंजूर करण्यात आलेल्या 1 कोटी रुपयांच्या निधीतून प्रत्येक विभागीय कार्यालयाला जादा 25 लाखांचा निधी मिळणार आहे। पण या पैशातून रस्ते पॅचवर्कचं काम वेळेवर आणि दर्जेदार रीतीने होणार का, हा मूळ प्रश्न आहे। कोल्हापूर शहरातील रस्त्यांची अवस्था प्रचंड दयनीय झाली असून नागरिक प्रचंड वैतागलेत। रस्त्यांवरील खड्डे मुजवण्यासाठी महापालिका प्रशासक के मंजुलक्ष्मी यांनी यापूर्वी 2 कोटी रुपयांचा निधी दिलाय। त्यातून प्रत्येक विभागीय कार्यालयाला 50 लाख रुपयांच्या निविदा मंजूर होऊन काही ठिकाणी कामं सुरू करण्यात आली आहेत। शुक्रवारी शहरातील रस्त्यांच्या पॅचवर्कचा आढावा प्रशासक के मंजुलक्ष्मी यांनी घेतला। त्यावेळी त्यांनी पॅचवर्कसाठी आणखी 1 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला। या निधीतून गणेश विसर्जन मिरवणूक मार्गावरील रस्ते प्राधान्यानं आणि तातडीनं दुरुस्त करण्याच्या सूचना दिल्या। गेल्या 3 वर्षाच्या देखभाल दुरुस्ती कालावधीत शहरातील जे रस्ते खराब झाले आहेत त्या ठेकेदारांनी कामं सुरू केली नसतील तर त्या ठेकेदारांना अंतिम नोटीस देण्याच्या सूचना दिल्या। शहरातील सर्व रस्ते मुदतीत पॅचवर्क करावेत, अन्यथा सर्व उपशहर अभियंत्यांना जबाबदार धरून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करणार असल्याचं प्रशासक मंजुलक्ष्मी यांनी सुनावलं। या बैठकीला अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, जल अभियंता हर्षजित घाटगे, उपशहर अभियंता रमेश कांबळे, सुरेश पाटील, आर के पाटील, महादेव फुलारी उपस्थित होते।